दरवर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये तेच तेच तांदळाच्या पिठाचे पापड, कुरडया बनवून आणि खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर यावर्षी बनवा असे हे मक्याच्या पिठाचे पापड. पापड बनवण्याची ही सगळ्यात वेगळी पद्धत. ना खिसी घ्यायची ना घाटा. पापड बघाल तर तळताना कढईसुद्धा कमी पडेल. 5 पट फुलणारा, खमंग कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असा हा मक्याच्या पिठाचा पापड. पीठ शिजवण्याची ही सगळ्यात वेगळी पद्धत. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरी 100% परफेक्ट पापड तयार होतील. 1 किलोच्या प्रमाणात हे पापड बनवणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. सुरुवातीला आपण हे पीठ कसं तयार करायचं ते बघूया. वाटीने मोजून घेणार असाल तर 2 वाट्या आणि वजनी प्रमाणात 750 ग्राम मका घेतला, ज्याला कॉर्न म्हणतात. हा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होईल. 1 वाटी आणि वजनी प्रमाणात आहे 250 ग्राम तांदूळ. हे रॅशनचे तांदूळ आहे, स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे. जर राशनचा तांदूळ नसेल तर कोणताही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. मक्याच्या पिठाला हवा तसा चिकटपणा नसतो, म्हणून त्यामध्ये तांदूळ घालायचे. नाहीतर नुसत्याच मक्याच्या पिठाचे पापड बनवाल तर त्याचे तुकडे होतील. आता हे गिरणीवरून दळून आणताना एकदम बारीक दळायचं, जसं आपण चपाती बनवण्यासाठी दळतो तसंच. भाकरीसाठी दळतो तसं जाडसर दळायचं नाही, त्यामुळे पापडाचे तुकडे पडतात. आता हे पीठ दळून आणलं, एका मोठ्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित मोजून घ्यायचं. ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं आहे त्याच भांड्याने पाणीही मोजून घ्यायचं आणि हे थंडच पाणी आहे. यामध्ये 1 टेबलस्पून आणि वजनी प्रमाणात बघाल तर 10 ग्राम मीठ आहे आणि 10 ग्रामच पापड खार घालायचा. 1 किलो पिठासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे जास्त मीठ वापरायचं नाही आणि पापड खारसुद्धा वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा घालू शकता. 1 चमचा काळे तीळ घातले, त्याऐवजी तुम्ही जिरे, ओवा, पांढरे तीळसुद्धा वापरा. यामध्ये 2 चमचे घालायचं आहे तेल. तेल गरम केलेलं नाही, साधं थंड तेल आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणीसुद्धा थंडच आहे आणि ही खरं तर पापड बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत. आता हे पाणी गरम करून घ्यायचं का? तर अजिबात नाही. हे पाणी असंच पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शक्य असेल तर मोठं भांडं वापरा, जेणेकरून सगळं मिश्रण एकसारखं मिक्स केलं जाईल. यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये. जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे पाण्याचंही प्रमाण चुकत नाही आणि पापड अगदी परफेक्ट तयार होतात. हे सगळं पाणी घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये जास्तीचं पाणी झालं तर पीठ पातळ होतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण मात्र चुकवू नका. आता हे चांगलं मिक्स केलं, पण मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालं आहे. तुम्ही म्हणाल नक्की याचे पापड होतील की हे सगळं वाया जाईल? अजिबात वाया जाणार नाही. एकदम परफेक्ट पापड तयार होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे मिश्रण तयार झालं, पण हे पीठ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. तर इथे मी कुकरचे डब्बे घेतले, त्याऐवजी तुम्ही पातेले सुद्धा वापरू शकता. तयार केलेलं मिश्रण लगेचच डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे. डब्बे वापरायचे नसतील तर त्याऐवजी जाड तळाचे कोणतेही भांडे वापरू शकता, पण डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये पीठ शिजवू नका, नाहीतर ते खालून लागलं जाईल. हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. डब्यांमध्ये मिश्रण घालून घेतलं तर कुकरमध्ये खाली जाळी ठेवायची आणि यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं. खरं तर पीठ शिजवण्याची ही सोपी पद्धत आहे, त्यामुळे खिसी घेण्याची गरज पडत नाही आणि पीठही व्यवस्थित शिजलं जातं. डब्बा ठेवून घेतला की प्रत्येक डब्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी त्यामध्ये जाणार नाही, नाहीतर मिश्रण पातळ होईल. कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 8 शिट्ट्या काढायच्या आहे. कुकरला शिट्ट्या काढून घेताना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा नाही. मध्यम आचेवरच कुकरच्या शिट्ट्या काढायच्या. मोठ्या आचेवर ठेवून काढाल तर पीठ कच्चं राहील आणि पापड बिघडतील. कदाचित त्याला चिरासुद्धा पडतील. त्यामुळे मध्यम आचेवर कुकरच्या 8 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड झाला की झाकण काढून घ्यायचं आहे आणि लगेचच हे पीठसुद्धा काढून घ्या. पीठ बघाल तर अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. 8 शिट्ट्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं. पण जर तुम्हाला वाटलं की खूप पातळसर आहे, पीठ शिजलं गेलं नाही, तर 1 ते 2 शिट्ट्या अजून जास्तीच्या काढून घ्या, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलं जाईल. पण पीठ असं घट्टसर होतं, म्हणजे पीठ चांगलं शिजलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच ते मळून घ्यायचं. इथे मी प्लास्टिकचा पेपर वापरला. हा पेपर फूड ग्रेड आहे, म्हणजे यामध्ये आपण गरम वस्तू ठेवू शकतो. तुम्हाला हवं तर सुती कपडा ओला करून सुद्धा घेऊ शकता. पीठ मळून घेताना यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि त्याला एक छान अशी चकाकी येते. पापडसुद्धा चांगले होतात, ते तुटत नाही. म्हणून यामध्ये 1 चमचा तेल घातलं. आता मात्र पीठ चांगलं मळायचं. पीठ मळून घेताना अजिबात घाई-गडबड करू नका, कारण जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही, तर मात्र पापड बिघडणार. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं तरी मळून घ्यायचं आहे. चांगलं एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं.
पीठ फार गरम असतं. हाताने मळायला गेलं तर चटके बसतात. मग पीठ व्यवस्थित मळलं जात नाही. म्हणून मी ही पद्धत वापरते. लाटणं घ्यायचं आणि त्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. हाताला चटकेही बसत नाही आणि पीठही एकसारखं मळलं जातं. त्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहत नाही. पीठ बघाल तर छान असं मऊसूत मळून घेतलं. पापडांचं पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल, तर एकही पापडाला चिरा पडणार नाही. त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्यानंतर ते चांगलं मळून घ्या. आता याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. पापड किती मोठा किंवा लहान बनवायचा त्यानुसार याच्या लाट्या बनवायच्या. सगळ्या पिठाच्या मी या लाट्या बनवून घेतल्या. त्यामुळे पापड पटकन लाटले जातात, वेळ वाचतो आणि काम अगदी सोपं होतं. ह्या लाट्या बनवून मात्र झाकून ठेवायच्या. हवेमध्ये ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या कोरड्या होतील आणि पापड व्यवस्थित लाटले जाणार नाही. हे पीठ बघा अगदी मऊसूत झालेलं आहे. या पद्धतीने पीठ बनवाल तर एकही पापड चिरणार नाही. आता लगेचच पापड बनवायचा, पण आज आपण पापड न लाटता बनवणार आहोत. त्यासाठी 2 प्लास्टिकचे पेपर घ्यायचे. त्याला हलकंसं तेल लावायचं. एकदाच लावायचं आहे, सारखं-सारखं तेल लावायचं नाही आणि लगेचच यावर लाटी ठेवायची आणि असा हाताने पापड बनवायचा. आहे ना एकदम सोपी पद्धत. जराही पापड लाटण्याची गरज पडत नाही, ना साचा किंवा मशीन वापरण्याची. एकदम परफेक्ट असा पापड तयार होतो. कारण पीठच इतकं मऊसूत झालं आहे, की पटकन पापड बनला जातो. त्यामुळे जर तुमच्याकडे मशीन नसेल, तरीसुद्धा तुम्ही हाताने हा पापड बनवू शकता. पापडाला जरासुद्धा चिरा पडलेल्या नाहीत. कितीही पातळ पापड लाटा, जरासुद्धा चिरणार नाही. आहे ना एकदम साधी सोपी पद्धत. या पद्धतीने बनवायचं नसेल, तर मात्र एखादी जड वस्तू घ्या किंवा तुम्ही रोटी मेकर वापरू शकता. पोळपाट लाटण्याने सुद्धा लाटून पापड बनवू शकता. पण खरं या पद्धतीने पापड बनवले तर ते पटकन तयार होतात आणि हाताने चांगले एकसारखे करून घ्या म्हणजे त्याच्या कडा मात्र जाडसर राहणार नाही. पापड कसा हवा तर अगदी कागदासारखा पातळ, एकदम जाडसर पापड बनवायचे नाही. असे पापड तळल्यानंतर खायला चांगले लागत नाही. एकदम छान पातळसर पापड लाटून घेतले की लगेचच ते सुकवूनही घ्यायचे. सुकवताना एक दिवस पंख्याच्या हवेखाली सुकवा आणि दुसऱ्या दिवशी मात्र ते उन्हामध्ये सुकवायचे आहे. पण जर तुमच्याकडे ऊनच येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड सुकले जातात. पण वाळवणीचा पदार्थ आहे तो जास्त दिवस टिकावा म्हणून एकतरी ऊन त्याला जरूर दाखवा. पापड सुकल्यानंतर त्याचा रंग बघा किती सुरेख आला आहे. मस्त पिवळसर रंगाचे हे मक्याच्या पिठाचे पापड. तळूनही बघूया. तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग पापड तळायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात. 5 पट फुलणारा, खमंग, कुरकुरीत आणि चवीला म्हणाल तर लहानपणी जर तुम्ही पुंगे खाल्ले असतील, अगदी त्याच चवीचा हा पापड लागतो. खायला अतिशय चविष्ट. नेहमी तेच-तेच तांदळाच्या पिठाचे पापड खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर यावर्षी हे वेगळ्या चवीचे पापड एकदा जरूर ट्राय करा. सगळे अगदी आवडीने खातील. चवीलाही अप्रतिम लागतात आणि बनवायला तितकेच सोपे. एवढ्या मिश्रणामध्ये 150 ते 200 पापड तयार होतात. त्यामुळे हे पापड बनवताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. ज्या काही छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा असे खमंग, कुरकुरीत मक्याच्या पिठाचे पापड एकदा जरूर बनवा. जाता-जाता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात तेही एकदा कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.